आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 म्हणजेच आपली बातमी। निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज 24 या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा आणि शेअर करा। नमस्कार। आज दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन निमित्त कारंजा लाड येथील बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी केली होती। सदर वृत्त असे की आज रक्षाबंधन निमित्त कारंजा येथील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने मार्केट फुलून गेली होती। कारण कारंजा शहर हे असे बाजारपेठेचे शहर आहे की त्या ठिकाणी आजूबाजूचे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व नोकरदार वर्ग या शहरात खरेदीसाठी येत असतात। विशेष म्हणजे रक्षाबंधन असल्याने महिला भगिनींनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। येथील मार्केटचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आमचे प्रतिनिधी शेषीराव चव्हाण यांनी। त्यांनी काही व्यापाऱ्यांशी बातचीत केली। त्यांनी सांगितले की रक्षाबंधनमुळे महिला भगिनी किंवा नागरिक आमच्याकडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात। विशेष म्हणजे रक्षाबंधन हे सण ग्रामीण भागात 8 दिवसापर्यंत चालत असतो, त्यामुळे 8 दिवस अशीच गर्दी मार्केटमध्ये असतो। तर पाहूयात व्यापारी काय म्हणतात ते। नमस्कार, आपला परिचय द्या। कारंजा लाड येथील चौकात राखीची दुकान लावतो। किती 12 वर्षापासून 10-12 वर्षापासून रॉकीचा स्टॉल लावता नाही का? हा। आणि राखीचा माल कुठून आणता आपण? अहमदाबाद आणि मुंबई येथून माल की आणतो विक्रीसाठी। हा हा हा। आणि मग इथे सेल लावतो। 12 वर्षापासून 600 डिझाईन्स आपल्याजवळ राख्या असतात। हो। अच्छा अच्छा। हा। 600 ते 700 व्हरायटी असतात। आता किती दिवस धंदा चालतो हा? आता हे 2-3 दिवस धंदा चालतो। 8 दिवसापासून म्हणजे 8 दिवसापर्यंत। आजची जी पौर्णिमा आहे आता आजपासून 8 दिवस हा धंदा चालतो। छान धंदा होतोय तुमचा नाही का? वा, छान आहे। आपण आज कारंजा लाड येथील टिळक चौकामध्ये आहोत आणि हे एक राखीचं दुकान आहे आणि इथे भगिनी राखी इथे खरेदी करतात। आणि आज रक्षाबंधन या निमित्त भगिनी इथे आलेले आहेत आणि आपण जे इथे मालक आहेत त्यांना आपण या दुकानाबद्दल माहिती विचारूया। नमस्कार, आपला परिचय सांगा। मी गोपाल महाराज टिंगोरकर। हां। हाती उद्योगाचे साधन, रामनामाचे चिंतन, हाचे धर्म असे महान गाव करेलेला। आम्ही काही ना काही शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केला राखेचा। 2-4 वर्ष झाले। असं रक्षाबंधनाच्या निमित्ताने 2-4 दिवस या ठिकाणी टिळक चौकात आम्ही हा थोडा लहानसा व्यवसाय चालू करत असतो। राहणं इथलंच आहे का तुमचं? माझं राहणं इथेच आहे। कारंजामधलंच राहणं आहे। किती वर्षापासून हे दुकान चालवता तुम्ही? 3 वर्ष झाले। 3 वर्ष झाले। हे म्हणजे भरपूर नफाही नको आणि याच्यामध्ये आपल्याला तोटाही नको, म्हणजे एक सेवा म्हणून एक करायचं आहे नाही का? ओळखी पाळखी आहे जुनी। हा हा हा। भेट होऊन जाते, एकमेकाच्या भेटाही होऊन जाते। बरोबर आहे, बरोबर आहे। छान। पैसा येतात थोडाफार। हा हो। हे महत्वाचं आहे। आणि ही जी आपली मंडळी आहे ती घरचीच आहे का? हे मुलं आहे ना, दोन्ही मुलं आहे का? वा वा, छान आहे। कीर्तन करते, हा, तबला वाजवते, हा पेटी वाजवते। अरे वा 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 वा, म्हणजे मी पण एक कलाकार आहे आणि कलाकारमध्ये मला पेटी वाजवता येते, तबला वाजवता येते, मिमिक्री येते, डान्स येते, सर्व काही मला जमते। आणि एक आमचं हे परिवर्तन न्यूज 24 जे चॅनल आहेत हे पुण्यामधून आपल्याला आपल्या मोबाईलवर लाईव्हमध्ये दिसते बरं का। धन्यवाद।
दिनांक 9 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा निमित्त दारव्हा तालुक्यातील करंजगाव येथे संत देवीदास महाराज संस्थानच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासून रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता। काही भजनी मंडळांनी भजने गायले। यामध्ये गजानन महाराज भजनी मंडळ कारंजा लाड, सीतामाई सातपुते व संच बायपास कारंजा तसेच संत देवीदास महाराज समाधी संस्थान भाविकांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। याचप्रमाणे श्रीमती राधा मोहनराव गुरकुटे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, असे आमचे प्रतिनिधी हरिचंद्र चव्हाण यांनी कळविले। धन्यवाद।